पक्ष नेते गेलेले आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सभापती इलेव्हनच्या टीमला काहीतरी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता सभापती इलेव्हनमध्ये एक नवीन उत्साह त्या ठिकाणी आलेला आहे आणि काहीतरी फिक्सिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो आहे। चला सुरू करा। मला चिंता तुमची आहे। आणि जी टीम जिंकेल तिला मंदाताईतर्फे एक पुरस्कार। बॉल आता आहे आणि ठाकूर आणि गोरे यांच्यामध्ये वाद सुरू आहे आणि हा वाद जर वाढला तर रेड कार्ड दाखवून त्यांना पूर्ण बाद करता येईल। पुन्हा एकदा या ठिकाणी समझोता झालेला आहे आणि रेफरीला समजतच नाही की नेमकं काय करावं आणि अतिशय सुंदर ठाकूरांनी पास दिला आणि तो पास त्या ठिकाणी उमेश पाटलांकडे गेला त्यांनी तो काही लोकांना लक्षात येत नाही की हा फुटबॉल हाताने खेळता येणार नाही आपण पहिला तो पाऊल होतो त्याच्यामुळे किक मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता गोलकीपर इलेव्हनचा दबाव सभापती इलेव्हनवर आणि सभापती इलेव्हनच्या टीममध्येच खेळण्याचा प्रयत्न अध्यक्ष इलेव्हनच्या माध्यमातून चाललेला आहे। याच हातमध्ये ते लोक खेळतात आणि सभापती इलेव्हनचे लोक मागे उभे आहेत पण सभापती इलेव्हननी आता गोलकीपर देखील बदललेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन गोलकीपर आणि उमेश पाटील महत्वाचे खेळाडू आहेत त्यांनी चांगली किक मारलेली आहे। त्या ठिकाणी हातावर लागलेली असल्यामुळे उमेशला एक पुन्हा चान्स मिळालेला आहे। उमेशने जर ड्रिबलिंग करून आता समोरच्या गोल पोस्ट पर्यंत बॉल नेला तर त्या ठिकाणी गोल होऊ शकतो अशी स्थिती आहे। उमेश पाटलांनी किक दिलेली आहे पण ती कन्वर्ट करण्याकरता कोणी राहुल कुल यांनी ती किक अडवलेली आहे आणि पाटील हे प्रयत्न करतायत तेवढ्यामध्येच आता संग्रामने अतिशय चांगल्या प्रकारे ती गोल करण्याचा प्रयत्न केला पण ती कन्वर्ट झाली नाही आणि तो आऊट झालेला आहे। पुन्हा एकदा उमेशला किक मिळालेली आहे पण उमेशची किक कन्वर्ट करण्याकरता त्यांनी कोणी नाही। एक गोल सभापती इलेव्हनवर केलेला आहे। या ठिकाणी गोलकीपर प्रणय फुके यांनी चांगला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या लक्षात आलं नाही की त्या गोलच्या आतमध्ये बसून अडवतात आणि त्यामुळे त्यांच्या सहित गोल झालेला आहे। एक अत्यंत चुरशीच्या खेळामध्ये या ठिकाणी सुंदर 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 खरं म्हणजे प्रणय फुके यांचा अभिनंदन केला पाहिजे। अतिशय चांगला गोल त्यांनी अडवलेला तो चुकून अडला असेल पण अडलेला आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा गोल झालेला नाही हे मात्र स्पष्ट आहे। आणि आता नरेंद्र पाटील अस्वस्थ झाले आणि पुन्हा गोलमध्ये आलेले आहे आणि नरेंद्र पाटील त्या ठिकाणी गोलकीपर म्हणून यशस्वी गोलकीपर राहुल कुल एक चांगली संधी त्यांनी पुन्हा तो पास चुकीचा दिला आहे पण ठाकूर यांनी तो पास आता त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आऊट। इथे कोण कोणाला पास देत आहे कळत नाही फक्त जर्सीवरनं त्या टीम लक्ष देतं बाकी दुसऱ्याच टीमला पास देण्याची पद्धत या ठिकाणी नव्याने मला दिसते। कोण कोणत्या पक्षाच्या लक्षात येत नाही आणि राजपुरोहित ऐतिहासिक किक राजपुरोहितांची आणि ठाकूर यांना तरी दिलेला आहे। काही पास आहेत आणि काही नापास आहेत। आता ठीक नाही देता येणार तावडे साहेब आता त्यांना एक 5 मिनिटाचा अंतिम आता वाढवलेला वेळ मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये आता सभापती इलेव्हनला एक इक्वलाइज करण्याचा प्रयत्न करता येणार आहे। महेश लांडे यांनी गोल केला अनाउन्स करा। महेश लांडे
महेश लांडेंनी गोल केला आणि ही एक आश्चर्याची गोष्ट आहे की जे पैलवान आहेत जे कुस्ती खेळतात त्यांना फुटबॉल खेळायला उतरवलं त्या महेश लांडेंनी गोल केलेला आहे. त्यामुळे कुस्तीगिरांनी केलेला हा गोल एक अत्यंत फुटबॉलच्या मैदानातला एक आश्चर्य आहे आणि म्हणून महेश लांडगे यांचं देखील अभिनंदन केलं जातं आणि मंदाताई म्हात्रेंतर्फे त्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. मंदाताईंनी चॉकलेट आणलेले आहेत ते विशिष्ट प्रकारचे चॉकलेट आहेत. कोणी केला माझं लक्षच नव्हतं आणि संग्राम थोपटे यांनी केलेला गोल आणि आता सभापती 11 खरोखर अडचणी एवढे चांगले गोलकीपर नरेंद्र पाटील असताना देखील हा गोल झालेला आहे. आता एक दबाव बनलेला आहे या ठिकाणी. जावयांनी गोल केल्यामुळे सासऱ्यांनी सगळी संपत्ती दान दिली आहे आणि संग्राम थोपटे यांना सगळी सासऱ्यांची संपत्ती मिळालेली आहे. कारखान्यांसहित काही काळजी करायचं कारण नाही आहे. बाबनदारांनी सगळी संपत्ती दिली आहे. संग्राम थोपटेकडनं सांगितलेलं आहे की मी संपत्ती घ्यायला तयार आहे, कर्ज त्यांनीच ठेवावं, ते देखील या ठिकाणी मान्य आहे. मागे ना मॅडम खेळणारे आमदार दिसल्यामुळे आणि आता फुटबॉलच्या ऐवजी कुस्तीची मॅच सुरू होईल असं दिसतं. कुस्ती सुरू केलेली आहे, राजपुरोहित त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि आता पुन्हा धक्काबुक्की सुरू झालेली आहे. आता 5-5 किक आणि पेनल्टी किक हा एक नवीन अध्यादेश आहे. खेळ मंत्री असल्यामुळे तावडेंना असं वाटतंय की ते कुठलेही नियम बदलवू शकतात. त्या नियमाच्या अंतर्गत त्यांनी 2 गोल झालेले असताना देखील पेनल्टी या ठिकाणी एक गोल काढलेला आहे. पुन्हा भांडण सुरू भांडणाच्या नाही, एकमेकाला नाही, बॉलला किक मारायचं आहे. आणि एकाच गोलकीपर अलाउड राहणार आहे. या ठिकाणी एक नवीन पद्धत लक्षात आलेली आहे की अनेक खेळाडू असे आहेत की जे फुटाचा उत्तम उपयोग करतात आणि फक्त बॉल मारण्याचा देखील एक विक्रम झाला आहे. किक दिल्या जातील आणि त्या किक नंतरच निकाल घोषित केला जाईल. हो बरं ऐका चला इकडे तुमचा गोली कोण आहे? चला जयकुमार इकडे. हो तुमचे गोल आहे तरी पण आता 5-5 किक शेवटचे तुम्ही जिंकलात पुन्हा. चला इकडे तुमचा गोली कोण आहे तुम्ही आहे. चला बाकी सगळ्यांच्या बाजूला फिरा. चला अर्धे इकडे चला दोन्ही टीम इकडे बसून द्या. चला फोटो बंद करा. जरा बसून द्या. पहिला चान्स सभागृहाची वेळ संपल्या तेवढ्यासाहेब लवकर किक घ्या. कारण सभागृह वाढवण्याकरता जे आमचे गोलीचा सदस्य ते फुटबॉल खेळत आहेत त्याच्यामुळे कोणीच जाऊ शकत नाही. बसून द्या ना जयकुमार आणि इकडे बसा ना. तुमचा गोली कोण आहे? नरेंद्र पाटील. बाकी दोघे इकडे नाही. इथला अजेंडा फिरत इकडे थोडे आता इकडच्या लोक थोडं मागे जागा. पेनल्टी किक दिसणार नाही तिथे. जरा कॉमेंटेटरला दिसेल असा प्रयत्न करा. सगळे
आता सुरू होण्यापूर्वी फिफा अंडर-17 ची जी फिल्म आहे ती या ठिकाणी आपल्याला दोन्हीकडे दिसेल, ती आधी आपण बघून घेऊया. लावा फिफा अंडर-17 फिल्म लावा. आशिष फिल्म वॉल्यूम टेक्निकल वॉल्यूम. अरे आवाज येत नाही चालते काय आठवणी मागायची. आणि आता गोलकीपर बदललेले आहे. आपल्याकडे मार्किंग पेनल्टीचा एक मार्किंग करावं लागेल. मॅच जिथे आहे बाहेर आयनॉक्सच्या मागे मॅच आहे. सगळे प्लेयर जर खाली बसतील तर या ठिकाणी जे अत्यंत महनीय अशा प्रकारचे प्रेक्षक तुमचा खेळ बघण्याकरता आलेले आहेत आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता आलेले आहेत, ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतील. अन्यथा तुम्हाला पाहण्याकरता या लहान मुलांशिवाय कोणी आलं नसतं. सर एक गोल पे 50,000 रुपये कैश आपकी तरफ से. सर एक गोल पे 5 लाख रुपया कैश आपकी तरफ से. नहीं, एक गोल पे 5 लाख लेकिन डीपीडीसी से. विधानसभा में आएगा 5 लाख. 5 लाख आए ना. आता इथे बसा. आता रेफरी होण्याचं एक वाक्य तर दिसत नाहीये. थोड़ा घूरे फिरे चला चला. अध्यक्ष इलेव्हनने जर लवकर या ठिकाणी गोल केलेले तर 2 बोनस गोल सभापती इलेव्हनला देण्यात येतील आणि मॅच अनिर्णित घोषित करण्यात येईल. पुन्हा टॉस झालेला आहे. कोणाला पहिले या ठिकाणी किक मिळेल या संदर्भातला टॉस झाला आणि कोणी जिंकला मला दिसत नाहीये. संभाजीरावांची सभापती इलेव्हन टॉस जिंकली आहे आणि त्यांनी अध्यक्ष इलेव्हनला पहिल्यांदा किक मारायची संधी दिलेली आहे. टॉस मध्ये फिक्सिंग नाही याची चौकशी केली या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याच्यावर करावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षाच्या वतीने आलेली आहे.